नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, हा माझा चॅनल आहे तो विनामूल्य आहे आणि मी जे काही व्हिडिओ ज्या चॅनलवर सादर करतो राजकीय व्हिडिओ, हे जर तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला माझी मतं जर पटत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। कळलं की नाही? आज पण मी एक नवीन राजकीय विषय घेऊन आलो आहे तुमच्या पुढ्यामध्ये। खरं सांगायचं म्हणजे हा माझा 100वा व्हिडिओ आहे आणि हा 100वा व्हिडिओ आज ज्या विषयावर मी चर्चा करणार आहे तो विषय माझा 100वा नसावा अशी माझी मनापासून इच्छा होती, पण करणार काय? हे तर लोकांपुढे आणणं आवश्यकच होतं। जे जे काही वाईट चाललं आहे राजकारणामध्ये ते तुमच्या पुढ्यामध्ये आणणं आवश्यक होतं, म्हणून मी माझी चॉईस जरा बाजूला ठेवली आणि आजचा हा व्हिडिओ घेऊन तुमच्या पुढे आलो आहे। मित्रांनो, या अगोदर आणि मी आजचा माझा विषय आहे तो शरद पवार हा माझा विषय आहे। गेल्या 2-3 वर्षामध्ये मी शरद पवारांवर जवळजवळ 5-6 व्हिडिओ बनवलेत। माझ्या लिंकमध्ये तुम्हाला मिळतील। राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची अयशस्वी राजकीय कारकीर्द, अधांतरी अस्तित्व शोधणारा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची डिनर डिप्लोमॅसी, शरद पवारांचे दळीदळी राजकारण आणि राष्ट्रवादीचे नवीन नॅरेटिव्ह, असे 5-6 व्हिडिओ मी शरद पवारांवर केले। मी माझ्या तरुण वयापासून 1983-84 पासून मी शरद पवारांची राजकीय कारकीर्द मी फॉलो करत आलेलो आहे। ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा मिनिस्टर झाले, त्यावेळेपासून ते आज तक 2024 पर्यंत त्यांच्या सर्व राजकीय हालचाली मी पाहिल्या आहेत, मी त्या ऑब्झर्व केल्या आहेत। त्याच्यावर माझी निरीक्षणं माझ्या विविध आर्टिकलमधनं मी प्रकाशित विविध वृत्तपत्र आणि साप्ताहिकांमधनं मी पब्लिश केलेली आहेत। आणि मी हे करत असताना शरद पवार ह्या व्यक्तीबद्दल एक राजकीय नेता म्हणून प्रगल्भ सुसंस्कृत असा हा राजकीय नेता, पण अत्यंत काय म्हणतात ज्याला अनरिलायबल असं हे पॉलिटिकल कॅरेक्टर आहे, हे माझं प्रामाणिक मत होतं। ते कायम सरंजामशाहीचंच प्रतिनिधित्व करतात, बिल्डर लॉबीचंच प्रतिनिधित्व करतात, उद्योगपतींचंच प्रतिनिधित्व करतं, हे माझं प्रामाणिक मत होतं। भले त्यांनी राजकीय CM असताना आंबेडकरांच्या युनिव्हर्सिटीबद्दल आणि महिलांच्या धोरणाचे ते निर्णय त्यांनी घेतले, प्रोग्रेसिव्ह निर्णय, पण त्याच्या पलीकडे त्यांनी कधी सामान्य माणसांचं आंदोलन केलं आहे का? सामान्य माणूस किंवा मध्यमवर्गीयांच्या सुखसोयी वाढवण्यासाठी शरद पवार कधी रस्त्यावर आले आहेत का? इनफॅक्ट त्यांनी रस्त्यावरचं राजकारण कधीच केलं नाही, त्यांचं राजकारण हे दरबारीच राहिलं। कळलं की नाही? आणि ते सहकारी कारखाने, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँका, दूध विकास, सहकारी दूध विकास केंद्र किंवा सोसायट्या, ह्याच्या पलीकडे त्यांचं काही राजकारण कधी गेलं नाही। शरद पवार 1978 ज्याला सदरालेंग्यामध्ये फिरायचे, कळलं की नाही, सफेद सदरालेंगा, त्यावेळेपासूनचा त्यांचा प्रवास आजपर्यंतचा म्हणजे सफारी सूट घालणं, टाय बांधून सूट घालणं, हा सगळा प्रवास मी पाहिलेला आहे आणि माझं प्रामाणिक मत त्यावेळेला पण होतं। माझं त्याच्याबद्दल वैयक्तिक मत काहीच नाही। ही हॅज बीन अ एक्सलंट ॲडमिनिस्ट्रेटर, ही इज अ व्हेरी मॅच्युअर्ड, सिव्हिलाइज, कल्चर्ड पॉलिटिशियन, याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, ते आहेतच। कळलं की नाही? पण दुसऱ्या बाजूला त्यांची जी राजकीय बाजू जी आहे ती अत्यंत मला कधीच आवडली नाही। त्याच्यामध्ये वैयक्तिक काही नाही, पण त्यांची ती बाजू जी डार्क साईड ऑफ शरद पवार्स पॉलिटिकल करिअर, दिस इज माय राईट, दिस इज माय ड्युटी टू ब्रिंग इट बिफोर द मासेस, त्यामुळे हाचा आम्ही प्रपंच करतोय। मित्रांनो, माझ्या सर्व राजकीय पत्रकार मित्रांना आणि माझ्या जवळच्या काही लोकांना मी अजित पवारांचा जेव्हा पहाटेचा समारंभ झाला त्यावेळेला मी त्यांना पहिलंच सांगितलं की हे अजित पवार शरद पवारांचा आशीर्वाद संमती घेतल्याशिवाय दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाही आणि जाणार पण नाहीत। अजित पवार जेव्हा दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी जेव्हा हातमिळवणी केली, त्यावेळेला देखील मी माझा हाच अंदाज मी व्यक्त केला की ह्याच्या मागे देखील शरद पवारच आहेत आणि हे दोघंही आज ना उद्या कधीतरी परत एकत्र येणार। त्याचा प्रोसेस आता चालू झालेला तुम्हाला दिसतोय। शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवार आले, कळलं की नाही, आणि त्यांची अंतर्गत सगळी बोलणी चालू आहे। या काळामध्ये शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध कधी काही वाकडे तिकडे बोलले नाहीत, एवढा सुसंस्कृतपणा त्यांनी दाखवला। पण शरद पवार हे दोन्ही दगडावर पाय ठेवून राजकारण करतात। त्यांच्या दृष्टीने त्यांचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध पाळणारी राजनीती त्यांनी आयुष्यभर सांभाळली आणि तेच त्यांनी यामध्ये पाहिले। इथे इंडिया ब्लॉकला धरून बसायचं, जेणेकरून इंडिया ब्लॉकचं सरकार आलं किंवा इंडिया ब्लॉकमध्ये जे काय घडतंय त्याची आपल्याला माहिती असावी, दुसऱ्या बाजूला आपल्या आर्थिक आणि राजकीय हितसंबंधांना जराही धक्का लागू नये म्हणून त्यांनी अजितदादांना तिकडे पाठवलं, असा माझा कयास होता आणि आजही आहे, किंबहुना तो आरोपच आहे माझा
की हे सर्व या सर्व राजकीय घटनांच्या मागे शरद पवार होते आहेत आणि राहणार आहेत. त्यांचे अदानी आणि इतर उद्योगपतींचे, बजाज कुटुंब, अशा अनेक उद्योगपतींच्या कुटुंबांचे त्यांचे जे घरोबाचे संबंध आहेत आणि अदानीमध्ये तर ते पूर्णपणे अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं हेच त्यांचं आर्थिक हितसंबंध जोपासणं हे त्यांचं प्रायमरी ड्युटी आहे, असं मला मनापासून वाटतं. त्याच बाजूला त्यांनी जे स्वतः ह्या राजकारणामध्ये जो प्रचंड संपत्ती गोळा केली, शरद पवारांच्या नावावर स्वतःची मोटार देखील नाही आहे, पण त्यांनी जी आर्थिक सुबत्ता आहे ती त्यांनी जे मॉडेल तयार केलं ते अप्रतिम मॉडेल आहे. त्यामुळे त्यांचे हात कोणालाच त्या संपत्तीच्या खाली आहेत, त्यांच्या हातात एवढी संपत्ती कोणालाच कळत नाही. भारतातील जी काही राजकीय नेते किंवा घराणे जी श्रीमंत राजकीय घराणे म्हटले जातात, त्याच्यामध्ये नेहरू गांधी फॅमिली जे श्रीमंत राजकीय, त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, त्यातलेच एक शरद पवार आहेत. शरद पवारांकडे अब्जावधी रुपये आहेत आणि म्हणूनच ते दिल्लीच्या राजकारणामध्ये समर्थपणे 10 वर्ष मंत्री म्हणून राहिले, कळलं की नाही. त्यामुळे ते तिथे टिकले देखील, त्यांनी स्वतःचं वर्चस्व देखील तिथे ठेवलं. आणि आज अदानींमुळे आज त्यांच्यापुढे पर्याय काय, आज वय झालं आहे राजकारणात. त्यांचे जे बेस आहे, मी कायम म्हणतो त्यांची ताकद ती काय आहे, 40 ते 50 आमदार आणि 5-6 हाताच्या बोटावर बोलण्या इतके MPs निवडून आणणे. याच्या पलीकडे शरद पवारांची कधी राजकीय पॉवर नव्हती, शक्ती नव्हती आणि नाही, आणि ती राहणार पण नाही, कळलं की नाही. या क्षणाला त्यांना दिसतंय ते म्हणजे आज अजित पवारला त्यांनी तिकडे भारतीय जनता पार्टीमध्ये सहकार्य करायला पाठवल्यापासून त्यांचे सगळे 7 ते 8 मिनिस्टर त्या मिनिस्टर महाराष्ट्राच्या राज्यमंत्रिमंडळात आहेत. त्यांच्या आर्थिक अजित पवारांनी जो काही भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार त्यांनी शरद पवारांची मूकसंमती किंवा संमती असल्याशिवाय केला. आणि ह्या गोष्टी काही शरद पवारांना दिसल्या नाहीत की आपण अशा भ्रष्ट माणसाला, त्यांच्याकडे सगळे भ्रष्ट म्हणजे छगन भुजबळ, अजित पवार, हे जे त्यांची पटेल, हे सगळी माणसं करप्ट होती, हे काय यांना माहिती नव्हतं. पण ते कोणाला प्रतिनिधित्व करतात, कुठल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात, तर मी सांगितल्याप्रमाणे सरंजामशाही, कळलं की नाही. त्यांना सामान्य माणसांच्या आर्थिक सामाजिक हितसंबंधांशी काही लेणं देणं नसतं. अशा सरंजामशाहीचं प्रतिनिधित्व करणारा पॉवरफुल प्रबळ नेता म्हणजे शरद पवार, ही माझी धारणा होती, आहे आणि पुढे देखील राहणार आहे. ते कसं ते आता मी तुम्हाला सांगते. त्यांनी तिकडे अजित पवारांना पाठवून काय केलं, एक तर आपल्यावर त्यांच्या घराण्यावर किंवा अजित पवारांच्या रूपाने त्यांच्या घराण्यावर जो काय डाग लागलेला होता तो आज क्लीन करून घेतला. 1000 कोटीची प्रॉपर्टी आज त्यांची मुक्त झालेली आहे सगळ्या आरोपांना. दुसऱ्या बाजूला आर्थिक सुबत्ता आणखीन तयार करण्यासाठी त्यांच्याकडे आज 8 ते 10 मिनिस्टर आहेत त्यांच्याबरोबर. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही घटक जर आज एक झाले तर त्यांच्याजवळ जवळजवळ 9 ते 10 मिनिस्टर आहेत. त्याशिवाय 8+1 शरद पवारांचे 8 आणि अजित दादांचा 9 MP झाले त्यांच्याकडे. त्याशिवाय इतर जे अनेक गोष्टी त्यांच्या बाजूने आहेत त्या आहेतच. त्यामुळे शरद पवारांनी गेल्या 5 वर्षात स्वतःची आर्थिक सुबत्ता, आर्थिककरण आणि राजकीय बाजूला जराही धक्का लावू दिलेला नाही आहे. म्हणून मी काय म्हणतो, त्यांना सामान्य लोकांशी, गरिबांशी काही देणं घेणं नव्हतं आणि नाही पण, कळलं. आणि आजपर्यंत मी माझ्या मित्रांना माझ्या प्रत्येक व्हिडिओ मुद्दाम मी आज जे सांगितले तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मी हा आरोप सातत्याने करत आलो आहे. आणि मी सांगत आलो आहे की शरद पवार म्हणजे आज मी दुसऱ्या भाषेत सांगतो की म्हणजे इतर लोकांना जे म्हणतात की केजरीवाल BJPचा बी टीम आहे, दुसरा आणि कोण तो अव्यासी OIC काय आहे ना, तो कोण, तो देखील तो बी टीमचाच आहे, BJPच्या बी टीमचाच आहे. शरद पवार, मी आज नव्याने आरोप करतोय, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाच्या बी टीमचे कर्णधार आहेत, कळलं की नाही. आज जे दिल्लीमध्ये, आता मी मूळ विषयावर येतो, आज जे मी दिल्लीमध्ये जे काय राजकारण चाललं आहे, दिल्लीमध्ये ह्या क्षणाला प्रचंड धुमशान चाललेलं आहे राजकीय, कळलं की नाही. त्याचं प्रमुख केंद्र बिहार आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि म्हणजे मुख्यमंत्री बिहारचे आणि तो पासवानचा मुलगा, हे त्रिकूट एकत्र येण्याच्या प्रचंड मोठ्या हालचाली सुरू आहेत, कळलं. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीला नितीश कुमारांना बाजूला करून नितीश कुमारांचा शिंदेसारखा बिहारच्या येऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये वापर करून घेऊन त्यांना निवडणुकीनंतर मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांचा BJPचाच माणूस पाहिजे आणि नितीश कुमारांना 3ऱ्या स्थानावर आणून त्यांना ठेवायचं आहे, ही त्यांची राजनीती आहे. ही राजनीती नितीश कुमारांना कळल्यामुळे त्यांनी आपली चक्र उलटी फिरवायला आता सुरुवात केलेली आहे. हे राजकारण बिहारमध्ये चालूच आहे. आणि ह्या क्षणाला नितीश कुमारांकडे 12 खासदार आहेत. सूरज तो पासवान आहे, त्याच्याकडे जवळजवळ 5 खासदार आहेत. ते म्हणून 17 आमदार जर ह्या क्षणाला जर NDAमधनं बाहेर पडले तर NDAची शक्ती 255वर येते. अशा वेळेला
एकसंघ राष्ट्रवादीकडे जवळजवळ 9 खासदारांची संख्या येते. त्यामुळे 275 एनडीएचे आणि 9 खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले. ते 264 पर्यंत परत म्हणजे एनडीए येऊ शकते आणि सत्ता आपल्याचकडे राखण्याचा यशस्वी प्रयत्न ते करू शकतात. ही चाल ओळखूनच आज दिल्लीमध्ये अशी बातमी आली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि मोदी यांच्या ज्या काही भेटीगाठी आणखी झाल्या ते जाऊन भेटले वगैरे, ते एक तर 2 कारणं असतात. एक तर अदानीला कसं वाचवायचं, ज्यात शरद पवार पूर्ण गुंतलेले आहेत, मोदी गुंतलेले आहेत, शहा गुंतलेले आहेत, याबद्दलची चर्चा असते. किंवा आता जी काय अंडरस्टँडिंग करून परत त्यांना म्हणजे इंडिया ब्लॉकमधनं बाहेर काढून एनडीएमध्ये आणण्यासाठी जी काय रचना करू याच्याबद्दलची चर्चाच त्याच्यामध्ये झाली असावी असा तज्ज्ञ लोकांचा अंदाज आहे. कळलं की नाही? यात आज मला वाटतं आज सकाळीच एक बातमी आली दिल्लीमधनं की ती म्हणजे सुप्रिया सुळेला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये महत्त्वाचं खातं आणि देऊन हे कॉम्प्रोमाइज होत आहे. कॉम्प्रोमाइजला मुख्य अडचण होतं की तुम्हाला आम्ही दिल्लीमध्ये एखादं महत्त्वाचं खातं दिलं, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही करून अकोमोडेट करता येणार नाही. ही शरद पवारांची ह्या क्षणाला अडचण आहे. कळलं की नाही? कारण इथे फक्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एकच जागा रिकामी आहे आणि इथे त्यांच्याकडे जयंत पाटील ती त्यांच्या गळ्यातली हड्डी झालेली आता असं वाटते. आव्हाड आहेत आणि इतरही असे 1-2 राष्ट्रवादीचे नेते आहेत की त्यांचं काय करायचं, त्यांना कुठे अकोमोडेट करून घ्यायचं आहे. त्याला दिल्लीचे मोदी शाह तयार नाही आहेत. त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इतर लोकांना, कारण त्यांना माहिती आहे की राष्ट्रवादीचे ऑलरेडी 10 मिनिस्टर आहेत. एक तुम्हाला सेंट्रलला दिलं कॅबिनेट महत्त्व, ह्याच्या पलीकडे काय आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही. कळलं की नाही? असं हे राजकारण शरद पवारांचे आहे. त्यामुळे मी काय म्हणतो की शरद पवारांचे राजकारण, शरद पवार हिंदुस्थानचे पंतप्रधान न होण्यामागचं हे प्रमुख कारण आहे की त्यांचा बेभरोसेपणा. ते कधी काय करतील त्यांचं म्हणजे खरं मला तर असं काही वाटतं की त्यांना खरंच पंतप्रधान व्हायचं होतं का? तर माझं उत्तर आहे की नाही. त्यांना त्यांचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध मजबूत करायचे, ते वाढवायचे, हेच त्यांचं आयुष्यभर ध्येय राहिलं आहे. त्यामुळे ते पंतप्रधान झालेले नाहीत. आज जर त्यांनी सामान्य माणसांचे इश्यूज घेऊन त्यांनी रस्त्यावरचं राजकारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कधीच केलं नाही. कळलं की नाही? त्यांनी ते केलं असतं तर ते केव्हाच पंतप्रधान झाले असते. महाराष्ट्राचे एकमुखी नेतृत्व त्यांच्या हातात आलं असतं. कळलं की नाही? त्यामुळे त्यांचं ते मी नेहमी म्हणतो, चेष्टेने म्हणतो की त्यांचं अस्तित्व ते काय 4 ते 5 जिल्हे, याच्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचं अस्तित्व कधी नव्हतं नाहीत आणि पुढेही राहणार नाही आहेत. पण आज जर अजित पवारांना, मी जसं म्हटलं मगाशी ते पहिल्यापासून म्हणतोय की अजित पवारांना तिकडे पाठवण्यामध्ये पण शरद पवारांचा शरद पवारांचीच एन्करेजमेंट, प्रोत्साहन, त्यामुळे अजित पवार तिथे स्विचवर करू शकले. आणि शरद पवार हे भारतीय जनता पक्षाच्या बी टीमचे प्रमुख कर्णधार आहेत. हे मी परत सांगतोय. हे जे मी तुम्हाला आता एक्सप्लेनेशन दिलं, एक तर त्यांच्या मागे त्यांच्या मुलीला त्यांना सेटल करायचं आहे, तिला प्रशासकीय अनुभव यायचा आहे, तर तिला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मंत्रिपद मिळालं तर ती तिथे सेटल होणार आहे. मग बीजेपी तिची केअर करेल, बीजेपी तिला सामावून घेईल. म्हणजे शरद पवारांचं राजकीय असतं म्हणजे त्यांच्या निवृत्तीनंतर ते आपल्या मुलीला सांभाळतील. म्हणजे त्यांच्या घराण्याचे राजकीय हितसंबंध जमण्यासाठी केंद्रामध्ये कोणतरी पवार आहे, राज्यामध्ये अजित पवार आहेत. कळलं की नाही? मग त्यानंतर पवारांची अनेक फौज तयार आहे. त्यांचा तो पुतणे आहे, रोहित पवार आहे, सुनेत्रा पवार आहेत. एकाच घराण्यामध्ये किती राजकीय पदं, याचा विचार सामान्य माणूस कधी करत नाही. कारण काय, आज तुम्ही मला सांगा, शरद पवारांना काही दिसत नाही, त्यांच्यासारखा प्रगल्भ नेत्याला दिसत नाही. आज लोकशाहीचे जे 4 प्रमुख स्तंभ आहेत, म्हणजे एक तर संसद, दुसरं म्हणजे प्रेस, तिसरं म्हणजे न्यायव्यवस्था आणि चौथी म्हणजे ब्युरोक्रेसी. आज हे लोकशाहीचे 4ही खंब गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी असे गदा हलवून खिळखिळे केलेत. शरद पवारांसारख्या प्रगल्भ नेत्याला हे कळत नाही की ह्याच्याविरुद्ध कळत नाही आणि ह्याच्याविरुद्ध आपण काहीतरी लढा द्यायला पाहिजे, हे त्यांना कळत नाही. त्यांना नक्की कळतंय. मग त्याची लिंक मी तुम्हाला सांगतो तिकडे येईल की त्यांचं प्रमुख ध्येय त्यांना ह्या 4 स्तंभांचं काय 12 वाजले तरी शरद पवारांना काही त्याच्याशी कर्तव्य नाही आहे. त्यांचं प्रमुख काम म्हणजे त्यांचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध प्रबळ करणं, ते वाढवणं. ते कोण सुटेबल आहे तसं ते पार्टी बदलत राहतात. आज इकडे तर उद्या तिकडे उद्या आहेत तर परवा तिकडे, असं त्यांचं राजकारण आयुष्यभर त्यांनी तेच केलं. त्यामुळे ते कधी पंतप्रधान झालेले नाहीत. कळलं की नाही? आज त्यांनी जर आता, आणि मुख्य म्हणजे काय की EVMs बघा, EVMचा इश्यू झाला, त्याच्यामध्ये शरद पवार त्याच्या विरुद्ध काय बोलले नाही. ते म्हणाला प्रूफ असल्याशिवाय आपण बोलता कामा नये. सुप्रिया सुळेने स्टेटमेंट काय केलं, EVM काय त्याच्यामध्ये काय घोटाळा झाला आहे की नाही याचं प्रूफ असल्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही. मग आज जे लोक ॲनालिसिस करत आहेत,
म्हणजे निर्मला सीतारामनचे मिस्टर तर यातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी जे सांगितलं की 70 लाख मतांची हेराफेरी होऊन ती सर्व BJPला ट्रान्सफर केली गेली आणि इतर अनेक प्रूफ जे येत आहेत ते सगळे काय खोटे आहेत का, हे त्यांना पण माहिती आहे. तर त्यांच्या दृष्टीने, शरद पवारांच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे ते त्यांचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध जपणे, वाढवणे, मजबूत करणे. तुमचे EVM मधनं काय होतं, तुमच्या लोकशाहीच्या 4 स्तंभांना काय होतं ह्याच्याशी त्यांना काही कर्तव्य नाही. आपण नेहमी म्हणतो की BJPने सगळा प्रेस काबज केलेला आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती का, आज महाराष्ट्रामधलं BJPपेक्षा किंवा जास्त रीतीने शरद पवारांचा प्रेसवर डॉमिनन्स आहे. शरद पवारांच्या विरुद्ध एकतरी न्यूज येते का? मी जे काय बोलतोय त्याच्या प्रकारच्या न्यूज येतात का मेनस्ट्रीम प्रेसमध्ये, किंवा जे माझ्यासारखे अनेक प्रायव्हेट म्हणजे खाजगी चॅनल्स आहेत त्यांच्यामधनं शरद पवारांवर कधी अशा प्रकारची टीका होती? कधीच नाही. आज तुम्हाला सांगतोय, इट्स अ रायटिंग ऑन द वॉल की पुढच्या 15 दिवसामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होऊन सुप्रिया सुळे जर केंद्रामध्ये एखाद्या महत्त्वाचे मंत्री बनल्या आणि महाराष्ट्रामध्ये देखील शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे दोन्ही गट एकत्र आले तर मला ते अजिबात आश्चर्य वाटणार नाही. आणि या गोष्टीचं कौतुकच करणारे महाराष्ट्रातले सर्व हे पत्रकार, तथाकथित पत्रकार, प्रोफेशनल पत्रकार असणार आहेत. ते अजिबात शरद पवारांविरुद्ध बोलणार नाहीत. इतकं प्रेस मॅनेज करून शरद पवारांनी ठेवलेलं आहे. त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांचीच स्टाईल त्यांनी वापरलेली आहे. ते म्हणजे खेळाडू, पत्रकार, लेखक, कादंबरीकार, कळलं की नाही, सांस्कृतिक क्षेत्रातले मोठे मोठे नट, लेखक यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे, कळलं की नाही. तीच पॉलिसी शरद पवारांनी देखील त्यांनी यशस्वीरित्या इथे महाराष्ट्रामध्ये राबवली. त्यामुळे शरद पवारांचं चित्र हे सुप्रिया म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचं काही अंडरस्टँडिंग झाल्यावर देखील वेगळं, त्यांची जी डार्क साईड आहे ती ऑफिशियल प्रेस आणि अनऑफिशियल म्हणजे माझ्यासारखे जे अनेक हौशी पत्रकार असे जे व्हिडिओज करतात ते देखील म्हणजे मी सोडून शरद पवारांच्या या राजकीय कारकिर्दीला चाणक्याची उपमाना देतील. पण त्यांच्यामुळे लोकशाहीची वाट लागली आहे. इंडिया ब्लॉक इथे फोडतायत, कळलं की नाही. आणि शरद पवार फक्त स्वतःचे आर्थिक, अदानीचे इंटरेस्ट, राजकीय आर्थिक इंटरेस्ट त्याचे स्वतःचे, पवार फॅमिलीचे आर्थिक आणि राजकीय इंटरेस्ट सांभाळण्यातच पटाईत आहेत. सरंजामशाहीचं प्रतिनिधित्व करणारा हा नेता आहे असं चित्र महाराष्ट्रातलं इंग्रजी, मराठी, गुजराती कुठलाही प्रेसवाला करणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो, कळलं की नाही. त्यामुळे शरद पवारांनी काही केलं. आता ते इंडिया ब्लॉकमधनं असं दिल्लीमध्ये जे मी म्हटलं राजकीय धुमशान चालू आहे, त्या धुमशानाचे एक भाग म्हणून पुढच्या 15 दिवसामध्ये, कळलं की नाही, जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, जे आलेलेच आहेत ऑलरेडी, अगोदर ते एकच होते पण ऑफिशियल आता परत एकत्र आले, तर शरद पवार हे भारतीय जनता पक्षाच्या मिनिस्ट्रीमध्ये गेले तर मला ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे ती जाणार आहेत तिकडे, कळलं की नाही. फक्त त्यांच्या ज्या मॉडेलिटीज मी म्हटलं की जयंत पाटील सारखे जे काय, जितेंद्र आव्हाड सारखे जे त्यांचे खास माणसं आहेत त्यांना कुठे अकोमोडेट करायचा हा त्यांच्यापुढचा यक्ष प्रश्न आहे सध्या. तो एकदा सॉर्ट आउट झाला की शरद पवार इंडिया ब्लॉकला जय महाराष्ट्र किंवा जय हिंद करणार याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. असं हे यांचं मी शरद पवारांचं जे म्हटलं नाही दळीदरी राजकारण आहे. सामान्य लोकांच्या हितसंबंधांशी, राजकीय हितसंबंधांशी, आर्थिक हितसंबंधांची, सामाजिक हितसंबंधांची, सांस्कृतिक हितसंबंधांचे प्रोटेक्टर म्हणून शरद पवार कधीच नव्हते, नाहीत आणि राहणार पण नाही आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांची पवार फॅमिलीचे आर्थिक राजकीय इंटरेस्ट, सरंजामशाहीला जे ते रिप्रेझेंट करतात, म्हणजे मग अशी म्हटलं सहकारी तत्व ती जी चळवळ आहे त्याच्यातले जे सुभेदार आहेत त्यांचे इंटरेस्ट, आर्थिक आणि राजकीय इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यात भारतीय जनता पक्ष आणि म्हणजे नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये तसा काही फरक नाहीच आहे. ते जे दिल्लीमध्ये करतायत तीच विचारसरणी शरद पवारांची आहे म्हणून ते त्यांचे राजकीय गुरु झालेले आहेत, कळलं की नाही. त्याशिवाय असे राजकीय गुरु बनत नाहीत. तर एकंदरीत काय सांगायचं की शरद पवार हे खरे तर भारतीय जनता पक्षाच्या बी टीमचे हे नायक आहेत. ही इज अ कॅप्टन ऑफ BJP's बी टीम, कळलं की. आणि इन अ टाइम टू कम विदिन नेक्स्ट फोर्टनाईट he will definitely join the BJP NDA front and he will break the India block. This is a writing on the wall. मी अनेक जी भाकिते करतो त्यातला पण एक भाकीत मी परत रिपीट करतो. मी सतत सांगत आलोय शरद पवार हे कधीही रिलायबल पॉलिटिकल लीडर नव्हते, नाहीत आणि राहणार नाहीत. त्यांच्या दृष्टीने त्यांचे राजकीय, पवार फॅमिलीचे राजकीय हितसंबंध आणि त्यांचा जो सहकारीमध्ये जे त्यांचे सरंजामशाहीमध्ये जे सुभेदार आहेत
त्यांचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध, अदानी बजाजसारख्या उद्योगपतींचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांचं संरक्षण करणं हेच त्यांच्या आयुष्यातलं अंतिम ध्येय होतं, आहे आणि राहणार आहे. मित्रांनो, मला जे काही वाटलं, मी जे गेले अनेक वर्ष जे काय पाहत आलं शरद पवारांचं राजकारण, याच्याबद्दलच्या माझ्या भावना मी तुमच्याकडे व्यक्त केल्या. तुम्हाला जर त्या पटल्या तर कृपया माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, माझा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्र मैत्रिणी नातेवाईक सर्वांची शेअर करा. आणि सर्वात मुख्य म्हणजे माझा जो हा 100वा व्हिडिओ आहे तो बघून माझ्या या टाइम्स ऑफ महाराष्ट्र या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. माझा जो ब्लॉग आहे sadgurukamat.blogspot.ला तुम्ही भेट द्या. तिथे माझे सर्व हिंदी, इंग्रजी, मराठी व्हिडिओज आणि माझे लेख तुम्हाला वाचायला आणि पाहायला मिळतील. कळलं की नाही? माझं जे एक्स आहे त्याच्यावर माझ्या सगळ्या प्रतिक्रिया मी नेहमी व्यक्त करतो, त्याला देखील भेट द्या. आणि सतत मी जे व्हिडिओज करतो ते पहा, लाईक करा, शेअर करा. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.